जाळीवरती पोहोचलेले आहे. जाळीवर उड्या मारून त्यांनी आपला निषेध या ठिकाणी व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे. जीव दिलेला आहे. सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. आमदार आपल्या सगळे आमदार तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपण पाहतोय नरहरी झिरवाळ हे आक्रमक झालेले आहेत। आरक्षण मुद्द्यावर आदिवासी आमदार यांचं हे आंदोलन सुरू असतानाच आता हे एकंदरीतच आमदार आक्रमक झाल्याचं चित्र आपण बघतोय। गेल्या काही दिवसांपासून हा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच आपला लढा हा सुरू ठेवलेला होता, मात्र आता याला काहीसा आक्रमक वळण लागलेलं आहे। अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी रुपाली बडवे देत आहेत। रुपाली, आपण पाहतोय हे आदिवासी आक्रमक झालेले आहेत आमदार, संपूर्ण नेमका काय प्रकार घडलाय तिथे? मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सगळे आदिवासी आमदार सकाळपासून या ठिकाणी आलेले होते। मंत्रालयामध्ये वाट बघत होते, मात्र मुख्यमंत्र्यांची अगदी धावती भेट झाली। त्याच्यानंतर सगळे आदिवासी आमदार जे ते आक्रमक झाले आणि स्वतः उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्याहून जाळीवरती उडी मारण्याचा प्रयत्न केला। एकूणच मुख्यमंत्री त्याच्या पद्धतीने वागणूक देत आहेत, सातत्याने वाट पाहावी लागत आहे सगळ्या आमदारांना आणि त्याच्यामुळे आक्रमक होऊन खरं तर स्वतः नरहरी झिरवळ यांनी खरं तर ही गोष्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण घडामोडीमध्ये मुख्यमंत्री सातत्याने ताटकळत ठेवत आहेत, दुर्लक्ष करत आहेत आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण पाहतो आहोत की आता आदिवासी जे आमदार आहेत ते सगळे आक्रमक झालेले आहेत। खरं तर मागच्या अनेक दिवसापासून नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली खरं हे सगळं आंदोलन सुरू होतं आणि याच आंदोलनामध्ये आता स्वतः नरहरी झिरवळ यांनी थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्याहून उडी मारली। त्यांच्यासोबत आपण बघतो की राजेश पाटील असतील आमदार, खासदार हेमंत सावरा असतील, ह्या तिघांनी देखील खरं उडी मारल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी ही एकमेव मागणी आहे। अनेक दिवसांपासून पेसा भरती हा जो विषय आहे तो प्रलंबित आहे आणि मुख्यमंत्री सातत्याने दुर्लक्ष करत आहेत, अनेक वेळ ताटकळत ठेवत आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडल्याचं पाहायला मिळत होतं। हे जे आपले आमदार आहेत यामध्ये खोतकर हे सुद्धा सातत्याने सांगत होते की आम्ही टोकाचं पाऊल उचलणार आहोत आणि त्याच्यामुळे हे टोकाचं पाऊल जे आहे ते आता ह्या सगळ्या आमदारांनी उचलल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। रुपाली, आज सर्व पक्ष आदिवासी आमदारांची महत्त्वाची बैठक होणार होती, त्या बैठकीच्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? कारण या घटनेनंतर आपण पाहतोय आता मुख्यमंत्र्यांनी या आमदारांना वेळ दिली आहे का? मुख्यमंत्र्यांनी आपण पाहिलं तर काही शुक्रवारी सगळ्या आमदारांना जवळपास 8 तास तात्काळ ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर सुद्धा आज कॅबिनेट आहे, त्याच्यामुळे हे सगळे जे आमदार आहेत ते खरं तर थांबून होते, मुख्यमंत्र्यांची वाट बघत होते। जवळपास 1 तासभर झालं होतं, मात्र त्याच्यानंतर सुद्धा ही जी भेट आहे ती झाली नव्हती। मुख्यमंत्र्यांनी अगदी कॅबिनेटला जाण्यापूर्वी अगदी 2 मिनिटं या सगळ्या आमदारांना वेळ दिली होती आणि त्याच वेळी नरहरी झिरवळ यांनी सुद्धा खरं तर आपलं एक जे निवेदन आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये दिलं होतं। मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये मी लवकरच लक्ष घालणार आहे किंवा मी बैठक लावणार आहे। मात्र जशा पद्धतीने अनेक घडामोडी घडत आहेत, स्वतः नरहरी झिरवळ आहेत जे उपाध्यक्ष आहेत, प्रोटोकॉलनुसार जेव्हा उपाध्यक्ष बोलवत असतात किंवा एखादी गोष्ट होत असते तेव्हा फक्त मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे यायचं असतं, मात्र आता कोणतीही गोष्ट घडली नाही आणि त्याच्यामुळे सगळे जे आमदार आहेत ते खरं तर आपल्याला या ठिकाणी संतापलेले पाहायला मिळतात आणि संतापातूनच त्यांनी ही कृत्य केल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। आता आपण पाहिलं तर किरण